CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेने जाहीर केलेल्या एका नोटीसमुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि 10 वर्षे आमदार राहिलेले राहुल बोंद्रे हे पुन्हा एकदा तोंडघशी पडलेले आहेत। त्यांचा खोटारडेपणा स्पष्टपणे उघड झाला आहे। तर अशा कर्जबुडव्या नेत्यांची वैयक्तिक मालमत्ता बँकेने जप्त करावी अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे। पाहूयात या संदर्भातील CCN न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। रुपये माझ्या व्यक्तिगत प्रॉपर्टी मधून वसूल करण्याचा दाखला पण दिला। हा दाखला दिलेला आहे। आताच एक 8 दिवसाच्या आधी हा दाखला देण्यात आला आणि 8 दिवसाच्या आधी 72 कोटी रुपये माझ्या व्यक्तिगत प्रॉपर्टी मधून वसूल करण्याचा हा दाखला देण्यात आला। पण कालच हायकोर्टाने एअर सहकार विभाग चिखली यांचा हा आदेश रद्द करून टाकला आणि माझ्या बाजूने निकाल दिला। इलेक्शनच्या काळामध्ये लगेच माझ्या प्रॉपर्टीवर जप्ती आणण्यासाठी पत्र पण इश्यू करण्यात आलं आणि माझं प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी माझं घर आणि इतर प्रॉपर्टी जप्त करण्याचा आदेश पण लगेच काढला होता। पण हा सगळा आदेश हायकोर्टाने रद्द करून टाकला। मागच्या 5 वर्षात असे अनेक प्रयोग यांनी केले, अनेक प्रयोग केले, पण 5 वर्षात माझ्या केसाला देखील ते धक्का लावू शकले नाहीत। विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी माझ्या नावावर एकही गुंठा जमीन नसल्याचे छाती ठोकपणे सांगितले होते। मात्र 10 फेब्रुवारी रोजी जिल्हा सहकारी बँकेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार त्यांच्या नावावर जमीन असून ती बँकेला तारण दिलेली आहे हे स्पष्ट होते। यामुळे राहुल बोंद्रे यांच्या खोटारडेपणा स्पष्ट उघड झाला आहे। बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने अनुराधा शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड वरुड धाड थकीत कर्ज प्रकरणी 66,52,40,772 रुपये कर्जाच्या वसुलीकरिता बँकेने कारखान्याच्या तत्कालीन संचालकांच्या मालमत्तेमधून कर्जाच्या वसुलीसाठी सरफेसी अधिनियम 2002 नुसार कारवाई सुरू केलेली आहे। यामध्ये राहुल बोंद्रे यांच्यासह जितेंद्र बोंद्रे, अरुण नन्हई, मिलिंद भंडारे व संपत मिसाड यांच्या नावाचा उल्लेख आहे। बँकेने वेळीच या कर्जबुडव्या नेत्यांची खासगी मालमत्ता जप्त केली असती तर शेतकऱ्यांची ही बँक डबघाईस येण्यापूर्वीच वाचली असती। यांच्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीपासून वंचित राहावे लागले। त्यामुळे आता तरी बँकेने कारवाई करून संपूर्ण कर्ज वसुली करून घेण्याची मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे। कुठली नोटीस आली याबद्दल मला काही माहिती नाही, मी ती वाचली सुद्धा नाही। परंतु जिल्हा केंद्रीय बँकेसंदर्भात बोलायचं झालं तर जिल्हा केंद्रीय बँक जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी बुडवली त्या नेत्यांना चव्हाट्यावर आणण्याचं काम चळवळीच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी केलेलं आहे। त्यांच्या नावाने डफडे वाजवण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे। मला या माध्यमातून एकच सांगायचं, या नेत्यांनी जर वेळीत कर्ज भरलं असतं तर ही जिल्हा केंद्रीय बँक वाचली असती। जेव्हा जेव्हा शासनाची कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीतून या नेत्यांनी पैसे न भरल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला पुनर्गठन करावं लागलं आणि कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलं, ही खरी हकीकत आहे। वास्तविक पाहता आमच्या शेतकऱ्यांकडे जेव्हा यांचं बँकांचं कर्ज थकतं तर तेव्हा त्यांच्या सातबाऱ्यावर जेव्हा आमचा बोजा चढला होता आणि त्यांच्या बोजा चढल्यानंतर यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन केलेलं आहे आणि तो बोजा उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे। माझी या माध्यमातून एकच मागणी आहे की ज्या जिल्ह्यातील नेत्यांनी हे बँकेचं कर्ज बुडवलेलं आहे हे कर्ज भरणा त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे, त्यांची खाजगी मालमत्ता सुद्धा जप्त केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आमचे जे शेतकरी या नेत्यांनी पैसे न भरल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करावं लागलं आणि आमचे शेतकरी त्या शासनानं जी कर्जमाफी केली त्या दोन्ही कर्जमाफीत बसले नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी आमची मागणी आहे। आणि जे कोणी दोषी आहे त्यांच्याकडून ही वसुली झाली पाहिजे आणि आमची जी जिल्हा केंद्रीय बँक आहे ती आम्ही तिच्याकडे हक्कानं पीक कर्ज घ्यायचो, ती जिल्हा केंद्रीय बँक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। तर माधवराव जपे यांनी कॅमेरा समोर न येता जिल्हा बँकेचे अभिनंदन करत आपल्या लेखी प्रतिक्रिया CCN न्यूजला पाठवली आहे। आता कर्जबुडव्या नेत्यांची खासगी मालमत्ता जप्त होणार का किंवा बँक काय कारवाई करते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।